वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. उन्हाळा चालू झाला आहे आणि चटपटीत तर खायचं आहे पण हेल्दीही हवं. तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत दही वडे, जे पौष्टिकही आहेत, हलके फुलके, मऊ, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि चव अशी की बाहेरच्या दहीवड्यांनाही मागे टाकेल इतके चविष्ट. चला तर मग अशा मऊ आणि चविष्ट दहीवड्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर दहीवडे बनवण्यासाठी आपल्याला गरजेची आहे ती उडीद डाळ, जी मी इथे 2 वाटे घेतलेली आहे आणि 4 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवण्या अगोदर स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घ्यायची आणि नंतर भिजू घालायची. 4 तासात डाळ अगदी चांगल्या प्रकारे भिजल्या जाते आणि आपण ती वडे बनवण्यासाठी वापरू शकतो. आता ही भिजलेली डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. डाळ अगदी आपल्याला बारीक फाईन वाटून घ्यायची आहे आणि याच्यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे, जास्तही पाणी टाकायचं नाही. डाळ फक्त बारीक होईल इतपतच आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. आणि एक विशेष काळजी घ्यायची ती म्हणजे यामध्ये पाणी हे थंडच वापरायचं. आणि डाळ बघा किती बारीक फाईन वाटून झालेली आहे, अगदी मऊ अशी. आता ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने बाकीची डाळही मिक्सरमधून फिरवून घ्यायची. सर्वात शेवटी जेव्हा आपण डाळ काढू तेव्हा त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर जिरे टाकून घ्यायचेत. आता हे सर्व डाळीसोबत बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर जी डाळ आपण अगोदर बारीक करून एका भांड्यात काढून घेतली आहे त्यामध्ये हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही सर्व डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे. कारण हे बॅटर जेवढं फेटल्या जाईल तेवढं ते हलकं होईल आणि वडेही अगदी हलके तयार होतील. तर तुम्ही बघा आता ही डाळ किती आहे आणि फेटल्यानंतर तिचा आकार कसा वाढतो ते. बॅटर अगदी फुलल्या जातं आणि त्यामुळे वडेही खूप छान होतात, अगदी हलके तयार होतात. तुम्ही हे बॅटर हाताने किंवा चमच्याने किंवा विस्कच्या मदतीनेही फेटू शकता. आता बॅटर चांगलं फुललं आहे आणि हलकंही झालं आहे हे बघण्यासाठी आपण एका वाटीत पाणी घेऊया आणि त्यात एक छोटासा गोळा सोडायचा आहे. तो अगदी पाण्यावर तरंगतो म्हणजे बॅटर अगदी परफेक्ट आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यात तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यात असे मध्यम आकाराचे गोळे सोडून घ्यायचे. वडे जास्त मोठेही नको आहेत आकाराने आणि खूप छोटेही नकोत. आणि तेलही आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही आहे, मध्यम आचेवरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत पूर्णपणे तळल्या जातील. वडे तळत असताना त्यांना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते एक साईड जास्त त्यांची तळल्या जाणार नाही. आणि वडे जेव्हा तळून होतील तेव्हा ते टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं तेल निथरले जाईल. अशाच पद्धतीने आपण बाकी वडे तळून घेणार आहोत. वडे तळून झाल्यावर ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर इथे मी कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचाभर हिंग टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि 2-3 चमचे पिठी साखर टाकली आहे. हे सर्व आपण पाण्यात एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये हे वडे आता आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. 10-15 मिनिट आपण हे वडे यामध्ये ठेवूया. वडे यामध्ये टाकण्या अगोदर मी तुम्हाला एक वडा दाखवते, किती स्पॉन्जी बनला आहे आणि आतूनही किती हलका आणि जाळीदार बनला आहे. आता हे वडे पाण्यात टाकून घेऊया आणि यालाही अधूनमधून हलवून घ्यायचं म्हणजे जी वड्यांची साईड भिजल्या जाणार नाही, जी वरच्या साईडला आहे ती हलवल्यामुळे वडा सगळीकडून चांगला भिजल्या जाईल आणि मऊ होईल. आता वडे भिजतायत तोपर्यंत आपण दही बनवून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलं आहे आणि एका भांड्यासाठी मी 3 चमचे पिठी साखर टाकते आहे. आपल्याला याला फक्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दही एकसारखं दिसेल आणि छान गोड बनेल.
असं फिरवून घेतल्यामुळे दह्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि दिसतानाही ते छान दिसतं एकसारखं. आता या दह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं दह्यामध्ये. तोपर्यंत आपले वडेसुद्धा छान भिजलेत. आता यातील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वडे दाबून घेऊन त्यातून पाणी काढून घेणार आहोत. आणि जे दही आपण बनवलेलं आहे वड्यांसाठी ते आपण वापरेपर्यंत फ्रीजमध्येच ठेवायचं थंड होण्यासाठी, म्हणजे दही वडे एकदम छान लागतात. आता आपण दही वड्याची प्लेट बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण जेवढे पाहिजे त्यानुसार वडे घ्यायचे आहेत. त्यावर भरपूर सारं दही टाकायचं, पुदिन्याची चटणी आणि त्यानंतर चिंचेची चटणी टाकून घेऊया. या सर्व चटण्या आणि दही आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आता यावर चिमूटभर लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर जिरा पावडर आणि थोडासा चाट मसालाही तुम्ही यावर टाकू शकता. बारीक शेव टाकून घेऊया. आणि तयार आहे आपली चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी दही वड्याची रेसिपी. कोणाकोणाला आता ही रेसिपी बघून लगेचच करून खाण्याची इच्छा होती आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या टिप्स वापरून जर तुम्ही दहीवडा बनवलात ना तर बाहेरच्यापेक्षाही कितीतरी पटीने टेस्टी असा दहीवडा आपला घरी तयार होतो. बघताय ना किती सॉफ्ट बनलाय, अगदी तोंडात टाकताच विरघळतो आणि मऊ इतका की कापसालाही मागे टाकेल. चिंचगुळाची आणि पुदिन्याची चटणी कशी बनवायची हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. मी पुढील व्हिडिओ त्यावर बनवण्याचा प्रयत्न करील. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.